नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। मंडईमध्ये एक दुकानदार काकड्या जास्त किमतीने विकत होत्या। तसेच त्या काकड्या हिरव्यागार आणि ताज्या होत्या। विशेषतः महिलांची त्या दुकानावर मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड गर्दी होती। मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एका इस्मानं हा प्रकार बघितला। महिलांची एवढी गर्दी बघून तो त्या दुकानाजवळ गेला, पण समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। काय आहे प्रकरण हे पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काकड्या हिरव्यागार आणि ताज्या असल्यामुळे किमती वाढल्या आहेत असं दुकानदाराचं म्हणणं होतं, पण या इसमाची नजर जाताच त्याने समोर जे काय पाहिलं ते धक्कादायक होतं। मंडईमध्ये एका जागी अनेक महिला टबमध्ये पाणी घेऊन बसल्या होत्या। खरं तर तिथे काकड्यांना हिरवागार करण्याची प्रक्रिया सुरू होती। त्या महिला टबमध्ये हिरवा रंग मिसळून काकडीला रंग देत होत्या। त्यानंतर भाज्यांचा रंग हिरवा झाला। त्यानंतर त्या भाज्या ताज्या आणि हिरव्यागार असल्याचं सांगून चढ्या दराने विकल्या जात होत्या। खरं तर ज्या रसायनानं भाज्या रंगवून विकल्या जात होत्या ते आरोग्यासाठी चांगले नसतात। अशी रसायनं पोटात गेल्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार होऊ शकतात। तरीही लोकांच्या जीवाशी खेळून आपल्या भाज्यांच्या किमती वाढून लोक व्यवसाय करतात। एखाद्या रसायन मिश्रित पाण्यात मिसळून भाज्या रंगवल्या जातात आणि चढ्या दराने विकतात। पण अशी कामं आता उघडपणे केली जात आहेत। खुलेआम विषात भाज्या बुडवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली आहे।